यशवाडी येथील घटनेला आज 3 दिवस उलटून गेलेत, मात्र अजूनही कुठल्याही कंत्राटदारावर किंवा कोणावरही कारवाई जी आहे ती झाली नाही आहे. आपण बघताय की ही तीच घटना आहे ज्या ठिकाणी मंदिराचा भाग कोसळून 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर या घटनेमध्ये 20 जण जे आहे ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते पालकमंत्री मेघना बोर्डीकर असतील, त्याचबरोबर आमदार राजेश विटेकर असतील, स्थानिकच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी भेट दिल्यात, आश्वासने दिलीत की या संदर्भात चौकशी समिती गठीत केली जाईल, प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत या सगळ्या दुर्घटनेची चौकशी केली जाईल. मात्र अजूनही कुठलीही समिती गठीत झाली नसल्याचं समोर येतं. त्याचबरोबर अद्याप कंत्राटदार किंवा कुठल्याही जबाबदार व्यक्तीवरती अजूनही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळं या घटनेला जबाबदार कोण हा पुन्हा एकदा सवाल उपस्थित राहतोय. 5 जणांच्या मृत्यू जो झाला आहे त्या घटनेला जबाबदार कोण हा सवाल जो आहे तो सातत्यानं मयतांच्या नातेवाईकांकडून केला जातो आहे. त्यामुळं या घटनेत जो आहे ते तात्काळ समिती गठीत करून संपूर्ण घटनेचा तपास करून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी सातत्यानं केली जाते. आता यावर प्रशासन आणि सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.